गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी आहे श्रुतिका महागावकर आणि तुमचं माझ्या नव्या रंब्या या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. सो आज मी आली होती मम्मीकडून ऑफिसला चालली, कारण की सिद्धांत काम जास्त असल्यामुळे नाईटला थांबलेला. सो आता मी चालत चालली आहे बस स्टॉपला. ॲक्च्युली मम्मीच्या इथे जो बस स्टॉप आहे त्यालाच तिथेच जाऊन मी बस पकडते, बिकॉज तिथून थोडं बसायला मिळतं. आमच्या इथे येईपर्यंत बस फुल पॅक होते, त्याच्यामुळे आम्ही डेली इथे मम्मीच्या इथे येऊनच बस पकडतो. आणि आत्ता तर काय मम्मीच्या इथेच आहे, तर मी चालत 5 मिनटावरती पोचू शकते. सो चालत मी चाललेली आहे बस स्टॉपला आता. आणि इथून जायला काय वाटत नाही, आता 5 मिनटात पोचतो. पण आमच्या इथून चालत जाणं म्हणजे खूप लांब आहे. म्हणून रिक्षाला परत अर्ध्या रस्त्यासाठी उगाच पैसे घातल्यासारखे वाटतात मला. त्याच्यामुळे मग कधीतरी मी येते चालत, ऑप्शन नसेल तेव्हा, सिद्धांत नसेल तेव्हा. तर त्यांनी वेळा आता काय मम्मीच्या इथेच आहे. सिद्धांतच्या ऑफिसमध्ये खूप काम आहे सध्या, तर खूप वैताग आहे. पण काय तर जाऊ दे, काम आहे, करायला पाहिजे म्हणून करत असतो. ठीक आहे, स्टे ट्यून. आज सकाळीच प्रॉब्लेम, बसला वेट करून थकलो आणि नंतर माहिती पडलं की बस ब्रेकडाऊन आहे. तो आणि एक नाही तो, म्हणजे आम्ही ज्या स्टॉपवरून बस पकडतो तिथून बस असते, पण ब्रेकडाऊन कडक बस झाली. आणि त्या दोन्ही बसची पब्लिक एका बसमध्ये एवढी गर्दी झाली आहे आणि बस लेट पण आहे. आज ऑफिसला जायला लेट होणार आहे. सिद्धांत पण नाही आहे, तर मी लगेच सिद्धांतला कॉल करून बोलले असते की आपण मला सोडून ये म्हणून. आजच्या दिवसाची सुरुवातच अशी झालेली आहे. A few moments later. तो मी आज घ्यायला आलेला आणि माझी फ्रेंड पूजा होती. आता ती उतरली जाणार दुपाराला आणि आता मी एकटीच आहे. आणि एक तो किरण गाडी चालवतो, तो इकडे किरण गाडी चालवतो आहे, म्हणजे माझा छोटा भाऊ. ये देख, सो बरेच दिवसांनी माझे घावणे थोडे व्यवस्थित झाले. इकडे डाळ शिजायला टाकलेली आहे आणि इकडे राईस झालेला आहे. सो असं घावणे थोडे व्यवस्थित होतात, ते बघून मला खूप बरं वाटतं आहे. कारण की खूप दिवस मी बनवले नव्हते, त्याच्यामुळे मला होतच नव्हते म्हणजे व्यवस्थित. आता आज थोडा व्यवस्थित झाला आहे. सो घरी आलेली आहे, फ्रेश झालेली आहे आणि आता जेवणाला सुरुवात. जेवणामध्ये आज मी बनवणार आहे घावणे, कांदा टोमॅटोची चटणी आणि तिखट डाळ आणि भात. थोडा वेळ भक्तीच्या मम्मीसोबत गप्पा मारल्या, छान गप्पा वगैरे मारून झाल्याच्यानंतर आता जेवणाला सुरुवात केली आहे. आणि घावणे पण ऑलमोस्ट झालेत, थोडं लास्टचेच 3-4 आहेत. आणि मस्त माझ्या सासूबाईंनी गावावरून घावण्यांचं पीठ पाठवलं आहे आणि त्याचे 1 नंबर घावणे झालेत. बरेच दिवसांनी घावणे ॲक्च्युली म्हणजे होत नव्हते प्रॉपर, आणि बरेच दिवस बनवले नव्हते, पण आज छान झालेत. पीठ पण मस्त आणलेलं आहे गावावरून, आज सासूने पाठवलेलं. सो मस्त घावणे झाले, तुम्हाला दाखवते. सो हे माझं आजचं जेवण होतं. घावणे, कांदा टोमॅटोची चटणी, पापड, फेणी, डाळ आणि राईस. सो बरेच म्हणजे सिद्धांत आणि मीच असल्यावरती बरेच दिवसांनी असं प्रॉपर जेवण बनवलेलं आहे. नाहीतर मी सिद्धांत असल्याची डाळ भातच. A few moments later. कसं वाटतंय बरेच दिवसांनी घरचं काम करून? खरं बोलायचं. तसे त्यांना आवडतात घरची कामं करायला, पण आता सध्या टाईम नाही मिळत आहे.
आमच्या घरचं क्लिनिंग मॅनेजर हेच आहेत. किती कामं संपतच नाही. A few moments later. सो आमचं आता आवरलेलं आहे. आवरलेलं आहे नाही बोलता येणार, अजून कपडे सुकत टाकायचे. तर आम्ही असं विचार करतोय कोण घालणार आहे कपडे सुकत. बोलतोय असं विचार करतोय, हे बोलू नकोस, तूच घालायची. तर मी पण किती कामं करायची. जेवण केलं, भांडी घासली, भांडी घासून तर एवढी भांडी मी लग्नाच्या आधी घासली असती ना, तर माझ्या मम्मीने मला अवॉर्ड दिला असता. आणि आता मी एवढी भांडी घासते ना, एवढी भांडी घासते. तेव्हा जर भांडी घासली असतीस मम्मीकडे असताना तर तुला प्रॅक्टिस झाली असती. मग आता कंटाळा नसता. भांडी घासून कंटाळा आलाय. जेवलं की आठवतं आता भांडी घासायची. आता कपडे सुकत टाकू कसे तरी आम्ही दोघे जण. ह्याचं सध्या कुठलं ते कार्यक्रम, ह्याचा एक कार्यक्रम आता त्याने बघायला चालू केला आहे आणि त्याचं सारखं तेच बघत असतो. आता मी ह्याचा आता कुठला कार्यक्रम आहे, चल भावा सिटीत ना, चल भावा सिटीत कुठला कार्यक्रम बघत असतो श्रेयश तळपदेचं. आणि खूप फॅन झालाय सध्या त्या कार्यक्रमाचा. ठीक आहे कुठलं तरी एकतरी एंटरटेनमेंटसाठी असावं म्हणून ठीक आहे. पण मला असं कुठलं, मला ब्लॉग्स बघायला आवडतात. मी बरेच ब्लॉग बघते. हां मग मी कोणाचे तरी बघितले तर माझे कोणतरी बघेल ना ब्लॉग्स. मी किती कोणते बघते. यूट्यूबला माझं काय फिक्स असतं बघायचं, भारती सिंगचे ब्लॉग, नव एंजल्सचे ब्लॉग, अजून उर्मिला निंबाळकरचे. तिचे ब्लॉग नसतात, व्हिडिओज, म्हणजे ती पर्टिक्युलर टॉपिक घेऊन व्हिडिओ बनवते. आणि फॅनचा आवाज आला असेल एवढा माझ्या व्हिडिओमध्ये. पर्टिक्युलर टॉपिक घेऊन ती व्हिडिओ बनवते. आणि त्याच्यानंतरला प्रियंका प्रकाशचे ब्लॉग्स बघते. आणि ते प्रियंका प्रकाश आणि प्रकाश महाजनचा भाऊ, नाव नाही आठवत आहे, पण त्याचे पण ब्लॉग्स बघते मी. त्याचे पण ब्लॉग्स खूप छान असतात. आणि अजून काय असे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज वगैरे बघत असते. काय शिकायचं वगैरे असेल तर ते. यूट्यूब ॲक्च्युली खूप मस्तच आहे, काय पण सगळंच असतं ना. सो ठीक आहे, हा ब्लॉग आता इथेच एंड करूया. मिस्टर सिद्धांत महागावकर 2 दिवसांनी घरी आलेले आहेत आज. डोळे दुखतायत, झोपायचे. सो हा ब्लॉग इथेच एंड करूया आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मेन सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईब नाही करत. सो प्लीज सबस्क्राईब करा, लाईक पण करा. आणि बस एवढंच.